नमस्कार, मी राणी कासलीवाल, ATV न्यूजमध्ये आपले स्वागत। प्रभाग क्रमांक 7 मधील बोलेगाव परिसरात अमृत योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले। प्रभाग क्रमांक 7 मधील बोलेगाव परिसरात अमृत योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले। प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य कुमारसिंह वाकळे यांच्या पाठपुराव्यातून तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली बोलेगाव परिसरात अमृत योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले। सावेडी पाठोपाठ आता नागापूर आणि बोलेगावचा विस्तार वाढत आहे। वाढत्या विस्तारामुळे अनेक विकास कामांची गरज या ठिकाणी असल्याने भविष्यातही येथील नागरिकांना पूर्ण नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करण्यात येतील, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी व्यक्त केले। आज आपल्या प्रभाग क्रमांक 7 मधील प्रेम भारती नगरमध्ये आज इथे उद्यानाचा कामाचा भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे। त्या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे नगरीचे महापौर सन्मान्य बाबासाहेब वाकळे, कार्यक्रमाला उपस्थित असणारे महानगरपालिकेचे सभागृह नेते सन्मान्य स्वप्नील भाऊजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगरपालिकेचे गटनेते संपादक बारसकर, नगरसेवक डॉक्टर सागरजी बुर्डे, माजी नगरसेवक सतीजी बारसकर, नगरसेवक सन्मान्य शोभाऊजी चव्हाण, कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व या भागातील नागरिक, सर्व आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि उपस्थित असताना आता कुमार भाऊनी जसं आपल्याला सांगितलं की मागच्या वर्षी ह्या उद्यानाला मंजुरी या ठिकाणी आपण घेतली होती। शासनाच्या जे काय माध्यमातून जो काही निधी उपलब्ध झाला त्याच्याकरता हा आपल्याला इथे निधी उपलब्ध झाला होता। आणि त्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर या भागामध्ये तसं नागापूर बोलेगाव एक नगर शहराचं एक मोठं उपनगर निर्माण झालेलं आहे। त्या माध्यमातून इथं मागील काळामध्ये अनेक विकासाचा मोठा अनुशेष इथं भरून काढण्याकरता आम्हाला फार प्रयत्न करावे लागले। त्या माध्यमातून चैतन्य क्लासिक हॉटेलपासून येणारा रस्ता असेल किंवा त्याच्या माध्यमातून आता नागापूरचं देखील आता रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे। नागापूरपासून जे काही आपण प्रवेश करतो त्याचंही काम सुरू झालेलं आहे। आणि त्या माध्यमातून रस्त्याबरोबर ड्रेनेज असेल, लाईटचे प्रश्न असतील इथं मोठ्या प्रमाणामध्ये मार्गी लावले आहेत। काही भागामधले प्रश्न प्रलंबित आहेत ते देखील लवकरच मार्गी लावले जातील। आणि त्या माध्यमातून आज नागरिकांकरता खऱ्या अर्थानं ज्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला महिला भगिनींच्या घरातमधलं काम आवडतं तर त्याच्यानंतर त्यांना फिरण्याकरता असेल, ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरता असेल किंवा मुलांना, आमच्या लहान मुलांना खेळण्याकरता असेल, तर या सर्वांकरता एक उद्यान आणि एक परिसराच्या सुशोभीकरणाकरता देखील एक उद्यानाची फार मोठी मदत आपल्याला होत असताना पाहायला मिळते। तर त्याच अनुषंगाने एक उद्यानाचं काम आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे। त्याचं काम उद्यापासून तातडीने सुरू होणार आहे। आणि निश्चित रूपाने या उद्यान निर्माण झाल्यानंतर या परिसराला या उद्यानाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची ओळख निर्माण होईल। त्या माध्यमातून आपण देखील इथं उद्यान निर्माण झाल्यानंतर एक नागरिकांना देखील मी विनंती करेल, आता उद्यान इथं झालं, महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण शासनाकडून निधी आणला, इथं नगरसेवकांनी, कुमार भाऊनी, इतर सगळ्यांनी प्रयत्न केलेत, निधी आणला आहे। पण आता इथून पुढच्या काळामध्ये हे निर्माण झाल्यानंतर याची काळजी घेण्याचं काम आपल्याला करायचं आहे। मग ते झाडं असतील, इथं जे काही छोटे मोठे जे काही असतील त्याला पाणी देण्याचं काम असेल किंवा त्याच्या माध्यमातून त्याचं संगोपन करायचं काम असेल, नाहीतर याच्या मुलांनी ते झाडं उपटलं, त्याच्या मुलांनी ते अमुक केलं, तसं होऊ देऊ नका, त्याचं नुकसान होऊ देऊ नका। पण आपल्या माध्यमातून आपल्याकरता करत आहोत, त्याचं संगोपन करण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावे आणि चांगल्या पद्धतीने आपल्या ह्या परिसराचं एक सुशोभित राहील अशा प्रकारचं आपण काम करावं हीच आपल्याला विनंती करतो। आणि अशाच पद्धतीने जो विकासाचा वेग जो आहे आपल्या भागामध्ये जो काही काम चालू आहे तर त्याच पद्धतीने चालू राहील हीच ग्वाही आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आणि थांबतो। नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्यामुळे या भागात पुन्हा विकासाची घोडदौड सुरू झाली असून येथील विकासासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातूनही पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असा विश्वास महापौर बाबासाहेब वाकळे यांनी यावेळी व्यक्त केला। उद्यानाच्या उद्घाटनानिमित्त आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भाया जगताप, सभागृह नेते स्वप्नील भाऊ शिंदे, गटनेते संपत बारसकर, नगरसेवक व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार भाऊ वाकळे, आमचे मित्र शिवाजीराव चव्हाण, सतीश बारसकर, या भागातील नगरसेवक डॉक्टर बोरुडे व सर्व मान्यवर, आपण पाहत असतो ह्या भागामध्ये विकास फार कमी झाला होता, पण कुमार भाऊ आल्यापासून या भागात विकासाचा वेग वाढलेला आहे। आणि कारण हे उपनगर असल्यामुळे इथे भरपूर कामं असतात, तसेच शहराच्या मानाने उपनगरात जास्त कामाची गरज असते, पण त्यांनी ती कामं जास्त केले आणि त्यांना आमदार साहेबांचं सहकार्य असल्यामुळं त्यांनी जास्तीत जास्त कामं केले आणि
नुसतं आमदार साहेबांवर लोटून न देता आम्ही पण महापालिकेच्या माध्यमातून आता 100 कोटी रुपये निधी आणलेला आहे. त्याचा जास्तीत जास्त निधी आमदार साहेब ह्या भागाला देऊ असं मी या निमित्ताने सांगतो आणि या भागाचा विकास जास्तीत जास्त कुमार भाऊंच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल असं सांगतो आणि थांबतो. तर आमदार संग्राम जगताप आणि महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या सहकार्यातून प्रभाग क्रमांक 7 मध्ये जास्तीत जास्त विकास करण्यात येणार असल्याचे नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी सांगितले. आज आपल्या बोलेगाव नागापूर प्रभाग क्रमांक 7 या भागामध्ये अमृत योजनेतील मागील वर्षी नगरसेवक असताना अमृत योजनेतील 3 अद्ययावत उद्याने ह्या आपल्या महिला बचत गट श्रीरामनगर येथील एक ओपन स्पेस, तसेच आपलं प्रेम भारती नगर येथील ओपन स्पेस आणि शंभूराजे व्यायामशाळा मनोलीला नगर येथील ओपन स्पेस असं संपूर्ण या 3 भागातील अद्ययावत उद्याने हे आपण आपल्या संग्राम भाईंच्या मार्गदर्शनाने हे आपण मागच्या वर्षी मंजूर केली होती. मात्र नंतर नगरसेवकचे निवडणुका लागल्या व त्यामुळे आचारसंहितेमुळे त्याचे उद्घाटन राहिले होते. तर आता परत लोकसभेची आचारसंहिता लागली असती, त्यामुळं लवकरात लवकर उद्घाटन करून त्याचं काम आता उद्यापासून दळेसाहेब लगेच चालू करणार आहे. आता इथून पुढं जे आपल्याला महत्त्वाचे कामं या प्रभागामध्ये मंजूर करायचे ते महापौर बाबासाहेबजी वाकळे, तसेच आपल्या शहराचे लाडके आमदार व कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप व तसेच गटनेते संपतदादा बारसकर, तसेच नव्याने माझे मित्र सभागृह नेते झालेले स्वप्नील भाऊ शिंदे अशा सर्वांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण या आपल्या भागातील रस्ते आणि ड्रेनेज लाईन, या ड्रेनेज लाईनची भैया इथं फार अडचण आहे. बऱ्याच मागील 5 वर्षात आपण हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, पण भौगोलिकदृष्ट्या ही कॉलनी उताराला असल्यामुळे व ड्रेनेज लाईन ही वर असल्यामुळे ह्या कॉलनीचं पाणी काढणं फार आपल्याला अवघड जातं. तर ह्या आता एक पठाण सर म्हणून आहेत, ते त्यांच्या प्लॉटमधून आपल्याला लाईनसाठी जागा देत आहे. त्यांचेही आभार व्यक्त मी करतो की मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी ड्रेनेज लाईन त्यांच्या प्लॉटमधून जाऊन देण्याची आपल्याला परवानगी दिली व त्याच्यामुळे आपल्या या ड्रेनेज लाईनचा प्रश्नही आमदार संग्राम भैया व महापौर बाबासाहेबजी वाकळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा लवकरात लवकर सुटून जाईन एवढं मी या कार्यक्रमाच्या दिवशी बोलतो आणि सांगतो. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 7 मधील प्रेम भारती नगरमधील बुद्धविहार ओपन स्पेसमधील सुशोभीकरण, साईराज नगरमधील श्रीसंत नागरगोजे भवन येथील ओपन स्पेस सुशोभीकरण, तसेच मनोलीला नगर हनुमान मंदिर येथील ओपन स्पेस सुशोभीकरण केले जाणार आहे. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक संपत बारसकर, महापालिका सभागृह नेते नगरसेवक स्वप्नील शिंदे, गटनेते संपत बारसकर, सामाजिक कार्यकर्ते शिवा चव्हाण, सतीश बारसकर यांच्यासह परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. प्रतिनिधी मोहसिन कुरेशी, ATV न्यूज, अहमदनगर.